नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचे मी 2 व्हिडिओज बनवणार आहे. म्हणजे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मी 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही दोन्ही पद्धती बघा आणि त्यातली जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरा. चला तर मग बघूया. मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे लिहिलेलं आहे x² + 10x + 2 = 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे, बरोबर. फॅक्टरायझेशन मेथडसाठी आपल्याला जे आपलं इक्वेशन होतं ते याच फॉर्म मध्ये हवं होतं. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडला हे जे फर्स्ट 2 टर्म्स आहेत हे 2 टर्म्स लेफ्ट साइडला असले पाहिजे आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट टर्म राईट साइडला असला पाहिजे. म्हणून आपण इथे घेऊया x² + 10x = +2 इक्वल टू च्या राईटला गेल्यानंतर ते होतील -2. आता ही जी लेफ्ट साइड आहे ना, या लेफ्ट साइडला आपल्याला तो कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर बनवायचा आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे बायनॉमियलचा परफेक्ट स्क्वेअर. समजा मी इथे लिहिलं a + x ब्रॅकेट स्क्वेअर = आता a + x ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय होईल? सॉरी, मी x + a लिहिते. x ला आधी घेते आणि a हा आपण एक कॉन्स्टंट टर्म घेऊ. मग x + a ब्रॅकेट स्क्वेअर येईल x² + 2ax + b². तुम्ही a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन शिकलात बघा. a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + 2ab + b². सेम याच्यासारखं हे पण एक्सपान्शन आहे, बरोबर. पण इथे a आणि b हे 2 मी टर्म्स घेतले. इथे समजा x हे मी फक्त एक व्हेरिएबल असं घेतलं की ज्याचा कोएफिशियंट 1 आहे आणि a हा कॉन्स्टंट नंबर आहे. मग याचं एक्सपान्शन घेताना काय होतं? x + a ब्रॅकेट स्क्वेअर = हा जो फर्स्ट टर्म आहे या फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x² + 2 * a * x म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म जे ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं प्लस a² म्हणजे हा जो ब्रॅकेट मधला सेकंड टर्म आहे a या सेकंड टर्मचा स्क्वेअर x² + 2ax + a² हे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं. आता आपले हे जी ही लेफ्ट हँड साइड आहे ना x² + 10x या लेफ्ट हँड साइडला जर आपण या दोघांबरोबर कंपेअर केलं फक्त हे 2 टर्म्स x² + 2ax म्हणजे या फॉर्म मध्ये जर का मला या टर्म्सला लिहायचं असेल तर मग मी इथे कसं लिहिणार पहा x² आता मला इथे जर 2 घ्यायचं असेल मला या 10 चे फॅक्टर्स घ्यायला लागतील 2 * 5 कारण 2 5 = 10, बरोबर आहे. म्हणजे मी इथे घेणार 2 * 5 * x 2 5 = 10x म्हणून 2 * 5 * x = -2, बरोबर. म्हणजे मी 2ax याच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता जसं या एक्सपान्शन मध्ये a² आहे म्हणजे हा जो आहे हा x + a या ब्रॅकेटचा कंप्लीट स्क्वेअर आहे. तसंच या लेफ्ट साइडला सुद्धा मला असा टर्म एक ऍड करायचा आहे की ही लेफ्ट साइड म्हणजे याच्याप्रमाणे एका ब्रॅकेटचा ती कंप्लीट स्क्वेअर होईल. येते लक्षात? मग इथे हा लास्ट टर्म म्हणजे काय आहे? हा a² म्हणजे हा ब्रॅकेट मधला जो सेकंड टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 * a * x याच्यामधले 2 आपण घेतले. हे x इथून आहे आणि हा जो a आहे या a चा हा स्क्वेअर आहे, बरोबर. मग तसंच त्याच्यावर
म्हणजे इथे याच्या पुढचा जो टर्म आहे तो टर्म म्हणजे या 5 चा स्क्वेअर येईल. लक्षात येते सगळ्यांना? जर मी इक्वल टू च्या या साइडला 5 स्क्वेअर ऍड करत असेल तर जी प्रोसेस आपण इक्वल टू च्या एका साइडला करतो तीच दुसऱ्या साइडला सुद्धा न विसरता करायची. म्हणजे जर मी इकडे 5 स्क्वेअर ऍड करत असेल तर मला या साइडला सुद्धा -2 मध्ये 5 स्क्वेअर ऍड करावे लागतील. इथे मी लिहिते ऍडिंग 5 स्क्वेअर टू both the sides. दोन्ही साइडला आपण 5 स्क्वेअर ऍड केले. Therefore आता बघा पुन्हा या बरोबर याला कंपेअर करा. आता हे जे कंप्लीट एक्सपान्शन आहे x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर तसं तुम्हाला x स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू x प्लस 5 स्क्वेअर हे कंप्लीट एक्सपान्शन मिळालं. मग जर या दोघांना आपण कंपेअर केलं तर x आणि a हे दोन्ही या ब्रॅकेट मध्ये आलेले आणि हा x प्लस a चा स्क्वेअर आहे. मग तसंच इथे काय येईल? हा जो फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर रूट आलं x. मिडिल टर्मचं साइन घ्यायचं आहे आणि हा जो लास्ट टर्म आहे हा 5 चा स्क्वेअर आहे ना मग त्याचं स्क्वेअर रूट आलं 5. म्हणजे हा आला x प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जसं x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर ते जे एक्सपान्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही हा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तसं या एक्सपान्शन साठी आपण x प्लस 5 ब्रॅकेटचा लिहिला स्क्वेअर इज इक्वल टू -2 प्लस 5 स्क्वेअर आहे 25. इथे आपण लिहूया हे x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आपण कसे लिहिले त्यासाठी इथे आपण लिहूया सिन्स a स्क्वेअर प्लस 2ab किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. या एक्सपान्शन साठी तुम्ही x प्लस a स्क्वेअर लिहिलं तसंच या एक्सपान्शन साठी आपण लिहिलं x प्लस a 5 ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore x plus 5 bracket square is equal to -2 plus 25 येतील 23. इथे कंप्लीट एक नंबर मिळेपर्यंत याचा स्क्वेअर काढायचा नाही आणि आता आपण याचा घ्यायचा स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर रूट आपण घेणार म्हणजे याचा हा स्क्वेअर निघून जाईल म्हणजे इथे फक्त येणार x प्लस 5. आता 23 तर कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये बरोबर ना. 25 असता तर 25 चा स्क्वेअर रूट आपण प्लस मायनस 5 घेतला असता. मग 23 कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये मग 23 चा स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार तर त्याच नंबरला स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये लिहायचं प्लस मायनस रूट 23. Therefore आता हे प्लस 5 इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील -5 प्लस मायनस रूट 23. आता हे प्लस मायनस आहेत ते दोन्ही सेपरेट करून घ्यायचे. हे प्लस मायनस का आले ते लक्षात आलं तुम्हाला? पहा मला जर का 5 स्क्वेअर करायचं असेल तर 5 चा स्क्वेअर येतो 25 बरोबर ना. मला जर -5 स्क्वेअर करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे मायनस मायनस प्लस येणार 5 5 जा 25 म्हणजे 5 स्क्वेअर पण 25 येतो -5 स्क्वेअर पण 25 येतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 25 घ्यायचं असेल तेव्हा आपण त्याचा स्क्वेअर रूट म्हणून प्लस आणि मायनस दोन्हीचा आपल्याला विचार करावा लागतो बरोबर ना. मग तसंच इथे 5 चा स्क्वेअर तुम्हाला 25 माहिती आहे किंवा 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे 5 आलं तसं 23 चा स्क्वेअर रूट म्हणजे येतं प्लस मायनस रूट 23. Therefore x is equal to -5 plus root 23 or x is equal to -5 minus root 23. लक्षात घ्या हे +5 इकडे आला मायनस झालेले त्यामुळे इथे दोन्हीकडे घेताना ते -5 घ्यायचं. 5 साठी एकदा मायनस एकदा प्लस घ्यायचं नाहीये.
फक्त 23 साठी आपण प्लस मायनस घेतलेलं, म्हणून एकदा इथे प्लस येईल आणि इथे एकदा मायनस येईल. मग फायनल आन्सर आपण इथे लिहूया, -5 plus √23 and -5 minus √23 are the roots of given quadratic equation. हे आलं आपलं फायनल आन्सर. गणित समजलेलं आहे सगळ्यांना. प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं फर्स्ट सम x² + x - 20 = 0. हे सम मी तुम्हाला मुद्दामून म्हणजे हे आपण पाहिलं याच्यावरून कंपेअर करून हे तुम्हाला मला शिकवायचं म्हणून मी ते आधी तसंच ठेवलं. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सोडवताना सगळ्यात पहिलं काय लक्षात घ्यायचं आहे की x² चा कोएफिशियंट 1 असला पाहिजे आणि हे जे फर्स्ट टू टर्म्स आहेत हे लेफ्टला असले पाहिजेत आणि हा कॉन्स्टंट आहे तो राईटला असला पाहिजे. म्हणजे इथे येणार x² + x = -20. या साईडला आल्यानंतर होतील +20. बरोबर. मग आपण मगाशी कसं बघितलेलं की x + a² हे एक्सपान्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. x + a² = x² + 2ax + a². बरोबर ना. आणि हे जे फर्स्ट टू टर्म्स आहेत x² + 2ax तसे टर्म्स तुम्हाला आधी इथे लेफ्टला 2 मिळवायचे आहेत. आता याच्यापैकी x² तुमच्याकडे आहे 2ax ला तुम्हाला इथे मिळवायचे. इथे कसं होतं 10 होतं, त्या 10 ला तुम्ही 2 × 5 फॅक्टर घेतले त्यामुळे तुम्हाला 2 इथे मिळाला. बरोबर. ही स्टेप आणि ही स्टेप या दोन्ही सेम स्टेप आहेत. कुठेही त्या स्टेपची व्हॅल्यू आपण इथे चेंज केलेली नाही. मग इथे सुद्धा आपल्याला असे नंबर्स घ्यायचे आहेत की ते नंबर्स घेऊन सुद्धा या स्टेपची आणि त्या स्टेपची व्हॅल्यू सेमच राहिली पाहिजे, ती चेंज नाही झाली पाहिजे. मग आता इथे आपण लिहिलं x² प्लस आपल्याला 2 × a × x पाहिजे. मग मला 2 हवंय म्हणून मी इथे 2 घेतलं इंटू x पण आपल्याकडे आहे, आपल्याला हवा आहे a. मग आता a म्हणजे आपण काय घेणार, a म्हणजे आपल्याला असा नंबर घ्यायचा आहे की तो नंबर घेतला तरी या स्टेपची आणि या स्टेपची व्हॅल्यू सेमच राहिली पाहिजे. मग अशा वेळेला लक्षात ठेवायचं की इथे या 2 ला डिनॉमिनेटर मध्ये आणायचं. म्हणजे 2 ला मल्टिप्लाय करायचं 1/2 ने. 2 1 2 2 1 2 दोन्ही कॅन्सल झाले की इथे उरणार 1x म्हणजेच x. म्हणजे x² + x. बघा ही स्टेप आणि ही स्टेप जरी की आपण 2 × 1/2 घेतलेला आहे तरी सुद्धा या स्टेपची आणि या स्टेपची व्हॅल्यू सेमच आहे, कारण 2 2 कॅन्सल झाले की तुम्हाला हा x परत मिळतो. बरोबर आहे. मग या फॉर्म मध्ये मी लेफ्ट हँड साइड लिहून घेतली, राईट साइडला मी घेते 20. बरोबर आहे. आता याच्यानुसार कंपेअर करून जसं इथे कसं आपण हे 5 होते ते 5² दोन्ही साइडला ऍड केले होते तसं इथे आपल्याकडे x² + 2 × a × x आहे. म्हणजे हा आहे आपला a 1/2. म्हणजे या a चा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर आपल्याला दोन्ही साइडला ऍड करावा लागेल. येते लक्षात. म्हणजे इथे आपण लिहिणार x² + 2 × ½ × x + ½ ज्याला आपण लेफ्ट हँड साइडला ऍड केलं त्यालाच राईट हँड साइडला सुद्धा न विसरता ऍड करायचं. म्हणजे इथे येणार 20 + ½ इथे मी लिहिते ऍडिंग ½ to both the sides. Therefore आता पुन्हा याच्याबरोबर आपल्याला कंपेअर करायचे आहे. हे एक्सपान्शन जे आहे ते x + a² चं एक्सपान्शन आहे.
1/2 ब्रॅकेटचा आहे हा स्क्वेअर इज इक्वल टू 20 प्लस 1 चा स्क्वेअर आहे 1 आणि 2 चा स्क्वेअर आहे 4. इथे मी लिहिते 6 एक्सपान्शन लिहायचं x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore x प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 24 जा 80 1 into 1 1 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4. Therefore x plus half bracket square is equal to 20 plus 1 sorry 80 plus 1 81 upon 4. बरोबर. इथे मला एक नंबर मिळाला. हा नंबर मिळाला की हा पण स्क्वेअर आहे हा पण कोणाचा तरी स्क्वेअर आहे म्हणजे याचं घ्यायचं आता आपण स्क्वेअर रूट. मग इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचा स्क्वेअर रूट म्हणजे इथे हा स्क्वेअर फक्त निघून जाईल म्हणजे इथे येणार x प्लस 1/2 इज इक्वल याचा स्क्वेअर रूट आपण घेणार म्हणजे प्लस मायनस 81/4. तुम्ही असे 81/4 ला स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा मग आपल्याला माहिती आहे 81 चा स्क्वेअर रूट 9 आहे आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांचं स्क्वेअर रूट लिहिलं तरीही चालेल. म्हणजे इथे येणार x प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 81 चा स्क्वेअर रूट आहे 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट आहे 2. Therefore x इज इक्वल टू हे प्लस 1/2 इक्वल टू च्या त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस 1/2 आणि हे आहेत आपल्याकडे प्लस मायनस 9/2. आता याचं साइन असंच राहील पण हे प्लस आणि मायनस साइन आहेत ते दोन्ही आपण वेगवेगळे करून दोन रूट्स मिळवणार. आता x इज इक्वल टू मायनस हाफ प्लस 9/2 और x इज इक्वल टू मायनस हाफ मायनस 9/2. Therefore x इज इक्वल टू आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा तो एकदा लिहायचा. न्यूमरेटर मध्ये डिफरंट साइन सबट्रॅक्शन ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे -1 प्लस 9 येणार 8 और x इज इक्वल टू इथे पण डिनॉमिनेटर सेमच राहणार -1 -9 सेम साइन ॲडिशन होणार ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे आले -10/2. x इज इक्वल टू 8/2 2 4 जा 8 और x इज इक्वल टू 2 5 जा 10 म्हणजे इथे आले -5 म्हणजे आपलं फायनल आन्सर इथे आलं 4 -5 4 and -5 are the roots of given equation. हे आलं तुमचं फायनल आन्सर. लक्षात येते नक्की. प्रॅक्टिस सेट 2.3 मधला सेकंड सम पहा. x² + 2x - 5 इज इक्वल टू 0. सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं x² चा कोएफिशियंट 1 आहे का आहे. चला मग आता हा जो कॉन्स्टंट टर्म आहे याला राईट साइडला न्यायचं. x² + 2x इज इक्वल टू -5 इक्वल टू च्या त्या साइडला गेल्यानंतर होतील +5. बरोबर. तुमचं जे एक्सपान्शन आहे हे एक्सपान्शन कायम लक्षातच ठेवायचे. x plus a bracket square is equal to x² plus 2ax plus a square. बरोबर ना. मग आता आपल्याकडे लेफ्ट साइडला x² plus 2ax या फॉर्म मध्ये हे जे पहिले दोन टर्म्स आहेत त्या फॉर्म मध्ये या दोघांना लिहायचे. बरोबर. म्हणजे इथे येणार x² plus 2 into a into x लिहायचे. तर 2 आपल्याकडे आहेतच. बरोबर. म्हणजे इथे आणखीन एक टर्म आपल्याला काय घ्यावं लागेल 1 घ्यावं लागेल म्हणजे 2 1 जा 2 येते. बरोबर आहे. 2 into a into x
मग आपल्याकडे 2 आहेत, मग 2 1 2, आपण इथे 1 घेतला म्हणजे a च्या जागेवरती आपल्याला मिळाला 1 इज इक्वल टू 5. देअरफॉर आता या टर्मला आपण या पद्धतीने स्प्लिट केल्यानंतर आता इथे हा जो a असतो या a चा स्क्वेअर ऍड करायचा. काय स्क्वेअर ऍड करायचा? कारण तो स्क्वेअर ऍड केला की आपल्याला असा कंप्लीट हा ब्रॅकेट स्क्वेअर हा जो बायनॉमियल आहे बायनॉमियलचा स्क्वेअर तसं तुम्हाला इकडे लेफ्ट साइडला बायनॉमियल मिळेल. बरोबर आहे. पण तो स्क्वेअर ऍड करताना लक्षात ठेवायचं ज्याला तुम्ही लेफ्ट साइडला ऍड कराल त्याला न विसरता राईट साइडला ऍड करायचं आहे. म्हणजे इथे येणार x स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू x प्लस इथे आपल्याला ऍड करावं लागेल 1 स्क्वेअर. इथे 1 स्क्वेअर ऍड केलं म्हणजे या साइडला पण आपण ऍड करणार आहोत 1 स्क्वेअरला. इथे मी लिहिते ऍडिंग 1 स्क्वेअर टू बोथ दी साइड्स. दोन्ही साइड्स मध्ये आपण 1 स्क्वेअरला ऍड केलं. देअरफॉर आता हे कोणाचं कंप्लीट स्क्वेअर आहे ते शोधायचं. कसं शोधायचं? x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट x आला हे मिडल टर्मचं साइन घ्यायचं आणि 1 स्क्वेअर त्या 1 चा स्क्वेअर रूट आहे 1 म्हणजे इथे आला x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1 चा स्क्वेअर आहे 1. देअरफॉर x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 + 1 6. इथे नंबर मिळाला की आता घ्यायचं आपण याचा स्क्वेअर रूट. इथे लिहूया सिन्स x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट मग इथे येणार x प्लस 1 आणि याचं स्क्वेअर रूट मध्ये येणार प्लस मायनस रूट 6 कारण 6 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून इथे येणार प्लस मायनस रूट 6. x ची व्हॅल्यू काढायची x ला एकट्याला ठेवलं इकडचे प्लस 1 त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस 1 प्लस मायनस रूट 6. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 6 और x इज इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 6. फाइनल आंसर लिहूया. देअरफॉर मायनस 1 प्लस रूट 6 and minus 1 minus root 6 are the roots of given quadratic equation. हे आलं फायनल आन्सर. फायनल आन्सरला द्यायचं साइन लिहायचं नाही. हे आलं फायनल आन्सर. थर्ड सम m स्क्वेअर मायनस 5n इज इक्वल टू मायनस 3. इथे त्यांनी कॉन्स्टंट टर्म आपल्याला आधीच राईटला घेऊन दिलेला आहे म्हणजे आपल्याला त्याला त्याची पोझिशन चेंज करायची गरज नाही. m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे बरोबर. आता आपल्याला इथे काय करावं लागेल याला असं स्प्लिट करायचं की आपल्याला 2 इंटू a इंटू x मिळालं पाहिजे. बरोबर आहे. आता इथे 5 आहेत ना मग 5 चे फॅक्टर्स मध्ये 2 येत नाही पण आपल्याला 2 तर हवा आहे. बरोबर ना. m स्क्वेअर मायनस 2 इंटू x व्हेरिएबलच्या जागेवरती आपल्याकडे m आहे. मग आता a साठी आपल्याला इथे काय घ्यावं लागेल आपल्याला असा नंबर घ्यायचा आहे की या स्टेपची आणि या स्टेपची व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. मग लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे 5 पण त्या ठिकाणी आलं पाहिजे पण 2ax या फॉर्म मध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे इथे 5/2 घ्यायचं म्हणजे काय हा नंबर आहे तो आहे तसाच ठेवायचा आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 लिहायचे. डिनॉमिनेटर मध्ये 2 घेतलं की काय होईल का 2 1 जा 2 2 1 जा 2 कॅन्सल झाले की 2 2 कॅन्सल होऊन 5 पुन्हा आपल्याला मिळतातच आहे. बरोबर. म्हणून लक्षात ठेवायचं तो नंबर आहे तो नंबर लिहा.
-3 5/2 स्क्वेअर इथे ऍड केलाय म्हणजे 5/2 ब्रॅकेट होल ब्रॅकेट स्क्वेअरला इथे सुद्धा ऍड करायचे. बघा आधीचे जे सम सगळे आपण बघितले त्याच्यामध्ये प्लसचं साइन होतं, आता इथे मायनसचं साइन आहे. पण जरी मायनसचं साइन नसलं तरी तिथे काही गोंधळाची गरज नाहीये. फक्त हे जे प्लसचं एक्सपान्शन होतं तसं हे मायनसचं एक्सपान्शन झालं. बरोबर आहे. x² - 2ax + a² या फॉर्म मध्ये आहे म्हणजे इथे x - a ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तसा इथे आता आपल्याला हा कोणत्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ते बघायचंय. मग इथे काय येणार m², याचा स्क्वेअर रूट आला m. हे जे मिडल टर्मचं साइन आहे ते साइन इथे द्यायचं आणि ह्याचा स्क्वेअर रूट म्हणजे इथे आलं 5/2 म्हणजे m - 5/2 ब्रॅकेटचा हा आला स्क्वेअर इज इक्वल टू -3 प्लस 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि 2 चा स्क्वेअर आहे 4. इथे आपल्याला लिहायचं असतं ॲडिंग 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर टू both the sides. आणि हा ब्रॅकेट आपल्याला कसं मिळालं तर त्या एक्सपान्शन वरून आपल्याला हा ब्रॅकेट मिळाला. म्हणून मग इथे लिहायचं सिन्स x² - 2ax + a² इज इक्वल टू x - a ब्रॅकेट स्क्वेअर. हे 5/2 कसे आले लक्षात आले ना सगळ्यांना. आपल्याला 2 × a × x त्या फॉर्म मध्ये हवं असतं. मग 2 आपण घेतलाय पण आपली याची आणि याची व्हॅल्यू चेंज करायची नव्हती आपल्याला, म्हणून हे 5 आहे तसेच लिहायचे आणि त्याच्या खाली हे 2 लिहायचे. म्हणजे 2 2 कॅन्सल झाले, हे 2 आणि 2 दोन्ही कॅन्सल झाले की आपल्याला m² - 5m याच्याप्रमाणे लेफ्ट हँड साइड मिळते. येते लक्षात. आणि मग हा a च्या जागेवर 5/2 आहे त्याचाच आपण इथे स्क्वेअर लिहितो. therefore m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिनोमिनेटर सेम नाही आहे म्हणजे आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 3 = 12 -12 याचा डिनोमिनेटर 1 असतो बरोबर ना. 25 1 = 25 4 1 = 4. therefore m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -12 + 25 डिफरंट साइन सबट्रॅक्शन म्हणजे इथे आले 13/4 बरोबर आहे. आता इथे नंबर मिळाल्यानंतर आता याचं घ्यायचा स्क्वेअर रूट. मग मी इथे लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे इथे येणार m - 5/2 आणि याचा स्क्वेअर रूट येणार प्लस मायनस रूट 13/4. आधी मी या कंप्लीट नंबरला स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं. therefore m - 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस आता 13 चा स्क्वेअर रूट येणार रूट 13 ते तसेच राहतील आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 चा आन्सर येईल 2. -5/2 इक्वल टू च्या त्या साइडला गेले की होतील +5/2 म्हणजे m इज इक्वल टू 5/2 प्लस मायनस इंटू रूट 13/2. आता बघा या दोघांचाही डिनोमिनेटर 2 सेम आहे बरोबर ना. म्हणजे आपण इथे लिहिणार m इज इक्वल टू डिनोमिनेटर एकदाच लिहायचा न्यूमरेटर मध्ये हे एकत्र करून देऊया प्लस मायनस रूट 13/2. आता प्लस आणि मायनस दोन्ही साइन्स ना स्प्लिट करायचं वेगळं वेगळं द्यायचं. m इज इक्वल टू 5 प्लस रूट 13/2 और m इज इक्वल टू 5 मायनस रूट 13/2. फायनल आन्सर लिहूया 5 प्लस रूट 13/2 and 5 minus root 13 are the roots of
9y² minus 12y plus 2 is equal to 0. आता इथे y² चा कोएफिशियंट आहे 9. मग तो 9 नाही, तिथे आपल्याला 1 कोएफिशियंट असला पाहिजे. मग 1 कोएफिशियंट आपल्याला तिथे कसा मिळेल, तर त्याच 9 ने कंप्लीट इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. त्याच्या आधी आपण हे +2 आहे त्यांना तिकडे शिफ्ट करून घेऊया. 9y² minus 12y is equal to +2 तिकडे गेल्यानंतर होतील -2. इथे y² चा कोएफिशियंट 1 हवा आहे आपल्याला, म्हणजे हे 9 आपल्याला घालवायचे तिथून. म्हणून इथे लिहायचं डिवाइडिंग द इक्वेशन बाय 9. मग प्रत्येक टर्मला 9 ने डिवाइड करूया. 9y² upon 9 minus 12y upon 9 is equal to -2 upon 9. हे 9 आणि 9 कॅन्सल झाले, बरोबर. म्हणजे इथे राहिले y². आता इथे 12 आणि 9 दोन्ही 3 च्या टेबल मध्ये येतात. 3 4 जा 12, 3 3 जा 9, म्हणजे -4/3y is equal to -2 upon 9. आता पुन्हा हे मायनसचं सम आहे पहा, बरोबर. मग हे जे लेफ्ट साइडचे दोन टर्म्स आहेत याच्यामध्ये हे जसं x² minus 2 into a into x आहे, तसं इथे पण आपल्याला आता 2 आणायचं आहे, बरोबर. 2 into a into आपल्याकडे व्हेरिएबल आहे y. मग इथे काय करावं लागेल, y² मायनस हे 4 आहे, या 4 ला आपण स्प्लिट करू शकतो. 2 into 2 upon 3, हे 4 upon 3 आहेत ना. मग हे 4 म्हणजे मी 2 into 2 घेतले आणि त्याच्यामधले हे 2 असेच लिहिले आणि हे 2 आणि अपॉन 3 ते एकत्र करून लिहिले. 2 upon 3 into y is equal to -2 upon 9. मग आता बघा y² minus 2 into a into y जर का तुम्ही याच्याबरोबर कंपेअर केलं तर हा a आहे 2 upon 3. म्हणजे या a चाच आपल्याला इथे स्क्वेअर करावा लागेल 2/3 चा. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल y² minus 2 into 2/3 into y plus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्याला आपण इक्वल टू च्या एका साइडला घेतोय त्याला दुसऱ्या साइडला पण घ्यायचंय. म्हणजे हे -2 upon 9 आधी असेच लिहिले आणि इथे ऍड करूया आपण 2 upon 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लिहूया ऍडिंग 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर टू both the sides. दोन्ही साइड्सला आपण 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर ला ऍड केले. म्हणजे इथे आलं y² minus 2 into 2/3 into y plus 2. एक मिनिट, आता हा कोणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर आपल्याला बघायचा आहे ना, हा कोणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे ते. म्हणजे आता इथे y² चं स्क्वेअर रूट आलं y, मिडल टर्मचं घेणार आपण साइन आणि हा 2/3 तुमच्या a च्या जागेवर आहे ना. x minus a ब्रॅकेट स्क्वेअर सारखा आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे हा a स्क्वेअर आहे. म्हणजे इथे येणार 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -2 upon 9 प्लस 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि 3 चा स्क्वेअर आहे 9. इथे आपण लिहूया सिन्स x² minus 2ax plus a² is equal to x minus a ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर याच्यापासून तुम्हाला मिळाला, त्याच्यासाठी तुम्ही या एक्सपान्शन वरून ते लिहिले, बरोबर ना. म्हणून आपण ते रिझन म्हणून तिथे लिहिलं. therefore y minus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे -2 आणि +4 येतील 2 upon 9. इथे एक नंबर मिळाला. आता घ्यायचं स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे इथे येणार y minus 2 upon 3 is equal to
9चं स्क्वेअर रूट आहे 3. -2/3 त्या साईडला गेल्यानंतर होतील +2/3 प्लस मायनस √2/3. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरला आपण एकत्र करून इथे लिहिणार y = 2 + -√2/3. therefore y = 2 + √2/3 or y = 2 - √2/3. फायनल आन्सर लिहूया 2 + √2/3 and 2 - √2/3 are the roots of given quadratic equation. हे आहे फायनल आन्सर. फिफ्थ सम आता 2y² + 9y + 10 = 0. इथे सुद्धा हा कॉन्स्टंट टर्म आपल्याला राईटला शिफ्ट करावा लागेल आणि y² बरोबरचा 2 कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट आपल्याला 1 आणावा लागेल बरोबर. मग 1 कोएफिशियंट आणण्यासाठी काय करायचं तो जो y² चा कोएफिशियंट असेल त्यानेच कंप्लीट इक्वेशनला डिवाइड करायचं. आधी आपण कॉन्स्टंटला तिकडे घेऊया 2y² + 9y + 10 तिकडे गेल्यानंतर होतील -10. आता डिवाइड करू आपण. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 2. मग प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं 2y² / 2 + 9y/2 = -10/2. प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं हे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे इथे आले y² प्लस इथे आले 9y/2 आणि 2 * 1 = 2 2 5 = 10 म्हणजे इथे आले -5 बरोबर. आता हे जे लेफ्ट साइडचे दोन टर्म्स आहेत हे x² प्लस इथे मायनस आहे आता पुन्हा आपण प्लसचं बघायचं बरोबर म्हणजे x + a² त्याचा एक्सपान्शन सारखं x² + 2ax याच्याबरोबर आपल्याला कंपेअर करायचे म्हणजे इथे आपल्याला 2 घ्यायला लागेल बरोबर आहे. पण 2 जरी घेतलं तरी याची व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे म्हणजे मग इथे आपल्याला 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल y² + 2 × 9/4y असं घ्यावं लागेल का कारण बघा 2 * 1 = 2 2 2 = 4 म्हणजे खाली 2 आले की 9/2 तुम्हाला इथे मिळेल. याच्या आधीच्या सम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बघा इथे 2 नसतील आणि मग इथे 2 आहे मग काय करायचं जो इथला नंबर आहे या नंबरनेच त्या नंबरला 2 ने डिवाइड करायचं असं मी तुम्हाला सांगितलं. मग तेच जर तुम्ही इथे फॉलो केलं हे बघा 2 × 9/2 आहे या नंबरला 2 ने डिवाइड करायचं. मग आपल्याला माहिती आहे 2 म्हणजे 2/1 एखाद्या नंबरने डिवाइड करायचं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं असतं म्हणजे इथे काय येईल 2 × 9/2 आणि 2/1 ने डिवाइड करायचं म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल 1/2 त्याने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे येणार 2 × 9 = 9 आणि 2 2 = 4 म्हणजे 2 ला 9/4 ने मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात. म्हणून इथे 9/4y मी असं इथे लिहिलं 2 × 9/4 × y = -5 बरोबर आहे. मग y² + 2 × a × x म्हणजे आपल्याकडे y आहे बरोबर ना y² + 2 × a × y प्लस मग आता हा 9/4 आहे म्हणजे आपण इथे करणार या 9/4 चा स्क्वेअर ऍड कारण हा जो a टर्म आहे त्या a टर्मचा आपण स्क्वेअर ऍड करतो या साइडला त्याला ऍड केलं म्हणजे या साइडला सुद्धा -5 मध्ये आपण ऍड करणार 9/4 स्क्वेअरला. इथे मी लिहिते ऍडिंग
साइड्स, बरोबर आहे. therefore मग आता हा कोणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे y, मिडल टर्मचं साइन घ्यायचं, याचा स्क्वेअर रूट आहे 9/4 इज इक्वल टू -5 प्लस 9 चा स्क्वेअर आहे 81 आणि 4 चा स्क्वेअर आहे 16. therefore हा स्क्वेअर आहे याचा y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, याचा डिनॉमिनेटर आहे 1, डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 16 5 जा 80 प्लस 81 1 जा 81 आणि 16 1 जा 16. therefore y plus 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -80 आणि प्लस 81, आन्सर आलं 1/16. एक नंबर आपल्याला मिळाला. म्हणजे आता आपण लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट. मग इथे मी लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट. याचा स्क्वेअर रूट आला y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस मायनस 1 चा स्क्वेअर रूट 1च येतो आणि 16 चा स्क्वेअर रूट येणार 4, बरोबर. therefore y इज इक्वल टू हे प्लस 9/4 त्या साईडला आल्यानंतर होतील -9/4 प्लस -1/4. therefore y इज इक्वल टू -9, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे मग तो डिनॉमिनेटर एकदाच लिहून घ्यायचा आणि न्यूमरेटर दोन्ही एकत्र करून घ्यायचं म्हणजे -9 प्लस -1/4. आता प्लस आणि मायनस दोन साइनला वेगवेगळं करून लिहूया आपण. y इज इक्वल टू -9 प्लस 1/4 और y इज इक्वल टू -9 माइनस 1/4. therefore y is equal to -8/4. y is equal to -9 minus 1 म्हणजे आले -10/4. डिवाइड करूया. 2 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि इथे येणार 2 5 जा 10 2 2 जा 4 म्हणजे -5/2 -2 आणि -5/2 मिळाले. फायनल आन्सर लिहूया आपण. -2 and -5/2 are the roots of given quadratic equation. प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट सम 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म राईटला आहे पण त्याच्यासोबत 4x पण राईटला आहे म्हणजे आधी आपल्याला 4x ला लेफ्टला शिफ्ट करावं लागेल, बरोबर. मग इथे आपण लिहूया 5x² प्लस ते होतील -4x इज इक्वल टू 7. प्लस साइन आहे, नाही लिहिलं तरी चालतं. आता x² चा कोएफिशिएंट आपल्याला 1 हवा आहे पण तो 1 नाहीये 5 आहे. मग इथे 1 आणण्यासाठी काय करायचं, त्याच 5 ने इक्वेशनला डिवाइड करायचं, बरोबर. मग मी इथे लिहिते डिवाइडिंग द इक्वेशन, डिवाइडिंग द इक्वेशन बाय 5. मग 5x² ला आपण 5 ने डिवाइड केलं, -4x ला पण 5 ने डिवाइड केलं आणि 7 ला सुद्धा 5 ने डिवाइड केलं, बरोबर आहे. मग आता हे 5 कॅन्सल झाले, इथे आले x² -4/5x इज इक्वल टू 7/5. आता या टर्मला आपल्याला x² मायनस पुन्हा मायनस आलाय ना आपल्याकडे, मग याला मी इथे पुन्हा मायनस करते म्हणजे हे साइन नेहमी हे एक्सपान्शन आहे ना
अपॉन 5. मग एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू एक्स म्हणजे ए आहे आपल्याकडे 2/5 म्हणजे आपल्याला 2/5 चा स्क्वेअर इथे ए स्क्वेअर सारखं ऍड करावं लागेल इक्वेशनच्या दोन्ही साईडला. मग इथे आपण लिहूया एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 2/5 इंटू एक्स प्लस 2/5 स्क्वेअर is equal to 7/5 plus 2/5 bracket square. 2/5 square add केला आपण. इथे मी लिहिते adding 2/5 bracket square to both the sides. बरोबर आहे. मग आता हे एक्सपान्शन कोणाचं आहे ते बघायचं आहे आपल्याला ब्रॅकेटचं. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे एक्स, मिडल टर्मचा साइन द्यायचे आणि 2/5 चा स्क्वेअर आहे म्हणजे इथे येणार 2/5 ब्रॅकेट स्क्वेअरचं हे आहे एक्सपान्शन इज इक्वल टू 7/5. बरोबर. 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि 5 चा स्क्वेअर आहे 25. इथे आपण लिहूया सिन्स एक्स स्क्वेअर minus 2ax plus a square is equal to x minus a bracket square. Therefore, x minus 2/5 bracket square is equal to, आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग सेम कसा करायचा? इथे 25 आहेत ना, मग इथे जर 25 हवे असतील तर याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने, तेव्हा 5 5 जा 25 येईल. ज्या नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे वरती येतील 7 5 जा 35 प्लस 4. इथे मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी 25 आहे. बरोबर ना. हे मी तुम्हाला फक्त मल्टिप्लाय करून दाखवलं, ते तिथे लिहून दाखवायची गरज नाही. Therefore, x minus 2/5 bracket square is equal to 35 plus 4 18 39 upon 25. एक नंबर मिळाला. आता आपण याचा स्क्वेअर रूट घेऊ शकतो. मग इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. मग आता स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे याचा स्क्वेअर जाईल म्हणजे इथे येणार x minus 2/5 is equal to plus minus 39 कोणाचा स्क्वेअर नाही आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट येणार 39 आणि 25 5 चा स्क्वेअर आहे त्यामुळे 25 चा स्क्वेअर रूट आलं 5. minus 2/5 इक्वल टू च्या त्या साइडला गेले की होती plus 2/5 प्लस मायनस √39/5. Therefore, x is equal to, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे मग तो डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा, न्यूमरेटर एकत्र करून लिहायचे 2 प्लस मायनस √39. आता प्लस आणि मायनस दोन साइन आहेत त्या दोघांना वेगवेगळे स्प्लिट करून दोन टर्म्स आपण लिहू. x is equal to 2 प्लस √39/5 or x is equal to 2 minus √39/5. म्हणून आपल्याला फायनल आन्सर मिळाला 2 प्लस √39/5 and 2 मायनस √39 चं साइन 5 ला खाली आणायचं नाही, लक्षात ठेवा. का नाही? कारण आपण इथे जे 25 आहे त्या 25 चा स्क्वेअर रूट 5 घेतलेला आहे त्यामुळे त्याला रूट साइन ची गरज नाही. 39 कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये म्हणून 39 ला रूट साइन आहे. 2 minus √39/5 are the roots of given quadratic equation.
पूर्ण झालेला आहे.